स्ट्रायकर एंडला पृथ्वी पाहायला मिळतोय. पृथ्वी मडवी आणि त्याच्या साथीला विघ्नेश शिंदे. यावेळेस बॉल लोड फुटत होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगलने सुरुवात झालेली पाहायला मिळाली. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 एकंदरीत 2 धावा. सेकंड मॅच पहा. जास्तीच्या धावा बनवणाऱ्या संघाला बाय दिली जाणार आहे, परंतु शेवटच्या बॉलवरती 1 हवी आणि तुम्ही षटका ठोकला तर त्या धावा पुढच्या 5 काउंट होणार नाहीत. पुन्हा एकदा मी याआधीच उल्लेख करेन, जिथे 20 हव्यात तुम्ही 19 बनवले आणि तदनंतर 6 मारला 25 काउंट होणार नाहीत, त्या 20च काउंट होतील. रन चेस करत असताना धावफलकावरती 2 बाला मिळालेल्या आहेत. परेश ठाकूर यशांच्या पाठीमागे आहे. यावेळेस बॉल प्लेड ऑन. बारन आउट. धक्का पहिला लागलाय. प्लेड ऑन झालाय फलंदाज. बॅटला बॉल ब्रेक झाला आणि तदनंतर यष्टनपती आढळलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद. वरती येण्याचं भाग्य अनेक वेळेला लाभलं. त्याचं कारण खूप वेळेला विपुलजी पाटील सरी आहेत. विपुल पाटील सरी, एक मला किस्सा आजही आठवतो. झाई संघ फायनल डे खेळण्यासाठी इथे आला होता. झाई संघ हा पालघर जिल्ह्याच्या बॉर्डरचा आहे, महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचा संघ इथे आला आणि पहिल्याच मॅच मध्ये मला वाटतं 25 का 20 धावा त्यांनी बनवल्या होत्या. कारण होतं, मला सांगण्याचा मथितार्थ एवढा आहे, त्यांनी 3 ते 4 ते 5 तासाचं अंतर कापून इथे आले आणि केवळ 20 ते 25 धावा त्यांनी बनवलेल्या पाहायला मिळाल्या. इथे आज 2 ते 2.5 तासाचा त्याहूनही अधिकचा प्रवास करून संघ आलेला पाहायला मिळतोय, जो अर्थात मोहन 11 आनंद नगर नागोठणे मधून हा संघ आलाय. आणि या संघाचाही सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर पहिला फलंदाज बाद झालाय. धावा बनवावा लागतील. 3 रन्सचा आलेल्या धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाज राजचा हा चेंडू उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. नवीन बॅटर आशीर्वाद मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नागोठणे विभागाला अनेक खेळाडू आपण सातत्याने येत असताना पाहायला मिळालंय. नागोठणे मधून येत असताना मडवी हे नाव सर्वाधिक महत्वाचं आणि प्रशांत मडवी हे नाव देखील चर्चेचा विषय राहिले. यावेळेचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला पंचांचा इशारा 22 आणि धावमेतील 4. आई येतो चौकार. एकेरीच्या मदतीने आशीर्वाद मडवीला आपण पाहतो, जो बॅटिंग करतोय. आशीर्वाद मात्रे संघाची धावसंख्या 8 आहे. 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली आहे. पृथ्वी स्ट्रायकर एंडवरती पृथ्वी मडवी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल फटका बसला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल तदवर मात्र 2 धावा बिगेने पळून पूर्ण करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरी धाव आली आहे संघाच्या धावसंख्येमध्ये. दुहेरीने भर पडतीये. धावफलकावरती धावा आहेत ते 10. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती बनत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा राज ठाकूर सज्ज होत असताना मला मिळेल ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज वेगाने येत असताना पाहायला मिळालाय. दुत्तुम गावाचा उल्लेख झाल्यानंतर रणजित ठाकूर यांची आठवण मला नेहमीच होते.
कोविड कालामध्ये आपल्यापासून दूर गेलेले रणजित ठाकूर पाणी मैदानाच्या आतमध्ये जायला हवं. पाण्याची मागणी करण्यात येते. दुत्तुम गाव अनेक गोष्टींसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. मग अगदी आपण पाहिलं जॉइंडीस, भारतामधून अनेक जे जॉइंडीसचे रुग्ण आहेत ते तिथे येत असताना पाहायला मिळतात. अमिताभ बच्चन देखील दुत्तुम गावामध्ये आलेले आहेत. त्यामुळे हे जो दुत्तुम गाव आहे ना, हे सर्वाधिक महत्वाचं आहे आणि या गावाची ओळख आहे. आज या गावाला आपण पाहतो, खरं तर परेश ठाकूरने मोठं बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला पाहायला मिळाला. बाबांना एक उत्कृष्ट समालोचक म्हणूनही आपण पाहतो. धावपलकावरती धाबा आहेत ते 11 ऑन दी बोट. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतो मोहन 11 आनंदनगर. मोहन 11 आनंदनगर या संघाला आपण पाहतो पेन तालुका जवळ आहे. नागोठणेच्या शेजारी पेन तालुका आहे. तिथून पुढे गेल्यानंतर वाकण आहे. पुढे गेल्यानंतर आपण आवर्जून या गोष्टी पाहतो. मग इंदापूर, मानगाव या विभागाला बिलॉंग करणारा नागोठणे तालुका आपण पाहतो. शेजारीत कोलाड आहे. परंतु हे जे नागोठणेकर आहेत ना, दरी खोऱ्यामध्ये बसलेली गाव आहेत, घर आहेत, शहर आहे, छोटासा शहर, परंतु सर्वांनाच लक्ष वेधून घेतो. रिलायन्स सारखी मोठी कंपनी त्या विभागामध्ये पाहायला मिळतं. नागोठणेमध्ये आपण पाहिलं दक्ष ठाकूर येतो गोलंदाजी मार्कवरती. दुत्तुम गावाची एक ओळख आणखीन एक राहिली आहे की गावामध्ये जास्तीचे ठाकूरच आहेत. त्यामुळे ठाकूरांचाच बोलबाला आहे. अबॉल उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा भेद घेईल. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. 2016 साली मावळ तालुक्यामध्ये जाण्याचा योग आला. यावेळेस बॉल ऑन साईडला केला होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. सिंगल. एकेरी दुहेरीपेक्षा जास्तीचं काही नाही. पहिल्या मॅच मध्ये केवळ षटकार चौकारांचा धुडगूस होता. दुसऱ्या मॅच मध्ये सिंगल आणि डबल आहेत. पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं सर्वाधिक जास्त षटकार पहिल्याच मॅच मध्ये आले. सार्थकने हाफ सेंचुरी ठोकली पहिली स्पर्धेतली. रोहित गरतने 5 बॉल 5 षटकार ठोकण्याचा कारनामा केला. दुसऱ्या मॅच मध्ये तसं काही पाहायला मिळालेलं नाहीये. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतो ज्या 13 बनलेल्या आहेत. 13 ऑन दी बोर्ड आहेत. ठाकूर एकाच गावामध्ये आपण पाहतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हॅमट केलाय. वाईड इज लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर ठोकलाय षटकार. दिशाहीन आहे. बॉल इथून मात्र दिशाहीन येत असताना मला मिळालाय. डीआरएस नको. चला वाईड आहे. डीआरएस ची आवश्यकता नाही आहे. मयूर वाघमारे आणि परेश ठाकूर जर का मैदानाच्या आतमध्ये असताना पंचांना मी नेहमी म्हणतो की तुम्ही अलर्टच राहा. हा बॉल वाईट पाहायला मिळालाय. अवांतर धाव 20 धावा धावफलकावर. आडव्या बॅटने खेळणारा प्रयत्न. बॅटची आतली कडा क्षेत्ररक्षक तैनात. इथून मात्र क्षेत्ररक्षण खराब. धाव मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार आलाय. चौक जास्तीचे आलेल्या नाहीत. एक षटकार एक चौकार 10 तर मागील 2 बॉल वरतीच पाहायला मिळाल्यात. एक वाईड. एकंदरीत 11 धावा केवळ 2 बॉल मध्ये आलेले आहेत. 24 धावा धावफलकावरती बनल्यानं पाहायला मिळतात.
बॅटिंग करावी लागेल पृथ्वीला, कारण 3 बॉल त्याने फेस केलेत. केवळ 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. हा बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय, डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही, केवळ एकेरी धाव. पहिल्या मॅचच्या पहिल्या षटकामध्ये 35 धावा आल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. अद्याप आपण पाहतो 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. परंतु ज्याने जेवढ्या धावा खर्च केल्या ना त्याच्या डबल वसूल केल्या व्याजासकट. यावेळेस बॉल ऑन साइडला उंच जातोय आणि तितकासा लांब आक्रमण करायला सुरुवात केली आहे. पृथ्वीच्या बॅटमधून आलाय हा उत्तुंग षटकार. चा खेळ संपला. धावफलकावरती धावा 31 बनलेल्या आहेत. 31 ऑन दी बोर्ड. एक बॉल बाकी आहे अद्याप. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सॉरी टू से, कारण एका षटकारानंतर कुठेतरी या गोष्टीची चर्चा होत असताना मला मिळाली. चला, मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. पहिला चेंडू चॉईस आहे आणि टर्न नंतर चॉईस मिळणार नाहीत. आजच आम्ही सांगतोय. पुढे 40+ आहेत, ग्रामीण आहेत, आणि जरी घरचा संघ खेळेल त्यांच्या माहितीसाठी एकच बॉल चॉईस आहे. यावेळेस बॉल उंच जातोय, आकाशाला उंच गवस निघेत. बॉल खाली क्षेत्ररक्षकाला. 2 क्षेत्ररक्षक. राजने कॅच ड्रॉप केला. दोघांची शेती आणि दोघांनी केली माती. धाव मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना मोहन 11 आनंदनगर या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 33 ला 1. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना मला माहिती आहे नागोठणे विभागामधील संघ आहे. आमटीम विभागाला बिलॉंग करतो. पोयनाडलाही जाणारा रस्ता तिथूनच पाहायला मिळतो, किंबहुना अगदी तुम्हाला अलिबाग मध्ये जाण्यासाठी रस्ते तिकडूनच आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हा स्लोवरून होता. वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला चौकार आलाय. हुक करत असताना वाट पाहिली आणि तदनंतर हा चौकार त्याने ठोकलाय. 37 धावा धावफलकावरती 37. ही बॉल समोर दिशेने गॅप मध्ये खेळलाय. लॉफ्टेड ऑफ राईट. आशीर्वाद मात्रे थांबायला तयार नाहीये त्याच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. खेळाडू आणखी एक फटका.
चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फ्लॅट पॅरल आणि किण एक दमदार वजनदार शानदार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 47 धावा, 47 ऑन द बोर्ड. आशीर्वाद आणि आशीर्वाद यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतलीये, पाठीमागे चाललाय, गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. आशीर्वादने गोलंदाजाला दिला आयुष्य मानभावाचा आशीर्वाद, ठोकला आणखी एक चौकार. न्यू यंगस्टार गव्हाण आणि त्याच्या अगेन्स्ट विहाना सायुरी लबंद पाली. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन, एक्स्ट्राची धाव, स्कोर कार्ड वरती धावा बनलेल्या आहेत 52, 52 ऑन दी बोर्ड. 52 धावा धावलक्यावरती बनताना पाहायला मिळतात. एक मोठी टोटल उभी राहत असताना पाहायला मिळते. नागोडणीची ओळख रिलायन्स ग्राउंड. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, इथून मात्र बॅकवर्ड पॉइंटला थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र 2 धावा आशीर्वाद इथून कंप्लीट करत असताना पाहायला मिळतो. तिहेरीचा प्रयत्न होईल, तिसरी आली आहे, चौथी येईल का? 3 धावा कंप्लीट झाल्यात. गेट टू बाय 1 फ्री 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 धावा मिळाल्या त्या 3. संघाची धावसंख्या एकंदरीत 55 धावा धावलक्यावरती आहे. 3 षटकांचा खेळ इथून संपला. श्रेयसचं हे षटक, श्रेयस ठाकूर हा षटकामध्ये थोडासा खर्चिक आणि महागडा राहिलाय. 55 धावा धावलक्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. षटकाला सुरुवात होतीये. परेश ठाकूर शेवटच्या षटकाचा पहिला बॉल ऑन साइडला केला, स्क्वेअर लेगला डीप मध्ये, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर क्षेत्ररक्षक तैनात. 54 धावा अब तक. फेकी स्क्वेअर झाली आहे, परंतु पृथ्वी इंटरेस्टेड नाही आहे धावेसाठी. केवळ एक सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. रोहा तालुक्यातून नागोठणे विभागामधून आलेला संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. उसळी घेणारा बॉल बाहेरच्या दिशेने निघालाय, परंतु अनेक वेळेला विपुल सर आपण नेहमी म्हणतो की एका नव्या ठिकाणी जायचा, लांबचा प्रवास करायचा आहे तो 2 तास तरी आधी निघायला हवं. कारण ग्राउंडशी आपण माहिती घेतो, मुळते देतो राहतो. अचानक येऊन बॅट मैदानाच्या आतमध्ये घेऊन येऊन उतरून धावा बनत नाहीत. यावेळेचा बॉल इथे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक ऑन साइडला खेळला, पुल तो झालाय सक्सेसफुल. आलाय षटकार. अभिगाने टाकला होता क्विकर बन, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित आली आहे. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. वेगाचा उत्तर वेगाने देण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल आली आहे, 64 बनल्यात. पहिल्या मॅच मध्ये 78 होता, दुसऱ्या मॅच मध्ये अद्याप 64 बनलेले आहेत. धावा बनतायत. अद्याप आपण पाहिलं तर रन चांगले आल्यात. अवसळी घेणारा बॉल, पंचांचा इशारा, अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स येत असताना मला मिळाली आहे. अतिरिक्तच्या मदतीने 65 धावा धावलक्यावरती आहेत. 7 व्हाईट बॉल आलेले पाहायला मिळाले आहेत. 65 धावा धावलक्यावरती. पुढचा बॉल ऑन साइडला खेचून मारला, दे घुमा के, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. मॅच बॉल आलेला पंच.
पुढचाच बॉल, आणखीन एक प्रहार. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे. फेकी इथून चांगली पाहायला मिळेल. सिंगल येते. 72 बनलेले आहेत. शेवटचा एक बॉलचा खेळ येणं बाकी आहे. रन्स तेवढ्याच बनतील का, आता याची चर्चा निश्चित होईल. 72 बनलेले आहेत. धावा किती बनणार आहेत? शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार होईल का, किंबहुना एक बॉलवरती आणखीन काही धावा बनतील का? शेवटचा बॉल फुललेनचा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. फलंदाज इथे होईल बाद. अर्थात धक्का लागला तो अर्थातच आपण पाहतो. दुसरा बॅटर पृथ्वी झाला आउट. 72 बनलेले आहेत. 73 धावसंख्येचे टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला टॉस साठी न्यू यंगस्टर गव्हाण आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा विहाना अँड सायुरी लबंद पाली. चला दोन्ही टीम कॅप्टन, चला त्वरित या टॉस आपण करतो आहोत. पाली टीम कॅप्टन आणि गव्हाण. चला टॉस साठी मला वाटतं पाली संघ बापदेव पाली असावा. बापदेव पाली म्हटलं की आनंदही आनंद आहे. या वर्षी गावामधून रस्ता गेलाय आणि सर्वीकडे चोहीकडे आनंद आनंद आहे. त्यामुळे बापदेव पाली पनवेल तालुक्यातील संघ पाहायला मिळेल. एका बाजूला उल्वेनोड विभागामधील गव्हाण संघ पाहायला मिळतोय. पाली संघाचा कॅप्टन आलेला आहे. गव्हाण टीम कॅप्टन चला त्वरित येऊ द्यात. टॉस आपण करणार आहोत. गव्हाण टीम कॅप्टन चला त्वरित या. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या त्या 72-73 धावसंख्येचं लक्ष. काय घडणार, काय बिघडणार, या उत्तरार्धाकडे वळूयात. आमचे जवळचे निकटवर्तीय मित्र आणि रायगडामधील एक नामवंत प्रख्यात विख्यात ख्यातनाम असे समालोचक विपुलजी पाटील सरांचा आवाज आपण या सेकंड इनिंग मध्ये ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद. आपण पूर्वार्धामध्ये जी भोसलेसरांचा आवाज ऐकत होता. 72 धावा झाल्या. 73चा पाठला करायचा आणि पहिल्याच बॉलवर परेश ठाकूरचा फटका. हेलिकॉप्टर लुक लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्रकाच्या मस्तकावर दस्तक देत
चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. परेश श्याम ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलेला षटकार. परेशने सुरुवात केली आणि चांगली सुरुवात करत असताना भैरवनाथ धोतुम संघासाठी यावेळचा बॉल लोवर फुल टॉस होता. आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण कार्यक्रमच करतो. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार, आणखीन एक षटकार. दोन षटकार आणि काय कमालीचं स्टार्ट, काय कमालीचं स्वागत केलंय. तुम्ही नागोट्यावरून जरूर आलात, पण याच क्रीडांगणानं मला माझ्या आयुष्यामधली पहिली बाईक दिली आणि त्याच क्रीडांगणामध्ये मला माझा खेळ करायचा आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल फिरून मारलाय, ते चेंडू गेलाय जासई गावामध्ये. आणखीन एक चेंडू सीमा पार. 3 बॉल 3 सिक्सर्स. सुरुवात करून दिल्या. कमालीची सुरुवात पाहायला मिळाली. ज्या आशीर्वादनं धावा बनवल्या होत्या 40 आणि आता त्याच्या विरुद्ध मागील 3 चेंडूवर 3च धावा पाहायला, 3 षटकार पाहायला मिळालेत. खोलामध्ये बॉल टाकला होता. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न 20 मध्ये चेंडूला खेळून गेला. डीप मध्ये शतक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव इथून पाहायला मिळेल आणि आता एकेरी धावनीशी संघ जाऊन पोटलाय. तो 19च्या घरात गव्हाण संघ येताना पाहायला मिळतोय. गव्हाण संघाचे कॅप्टन न्यूयॉर्क स्टार गव्हाण इथे उपस्थित पाहायला मिळतोय. त्या संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात. पण मैदानाच्या आतमध्ये परेश आलाय आणि परेशने काय कमालीची सुरुवात करून दिली. राजला आता आपण पाहतो. राज ठाकूर आणखी एक यावेळचा फटका. अकू टप्प्याचा बॉल होता. पॉइंट मध्ये खेळून काढला. डीप मध्ये शेततक्षे पाहायला मिळाले. कमालीचा झेल टिपला. मागील 3 चेंडूवर 3 षटकार, पण यावेळी पलटवार केलाय. महत्वाची विकेट मिळवलाय. आशीर्वाद मात्रेनं पहिला झटका लागलाय भैरवनाथ धोतुम टीमला. फटक्यामध्ये पाहायला मिळालं आणि त्याच वेळी झेल देखील टिपला. शेतलक्षी जे पाहायला मिळाले प्रथमेशने झेल टिपला. या बेटचा बॉल अगदी शरीरावर आदळणारा जरूर पाहायला मिळाला. अगदी चांगली मागील 2 चेंडूवर कोणत्या पद्धतीची धाव आली नाही. पहिल्या 4 चेंडूमध्ये 19 पाहायला मिळाल्या. त्यामुळं 73चा पाठला करायचा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागले गेल्या त्या भैरवनाथ धोतुम संघाच्या 1 बाद 19 धावा. चला गव्हाण संघाचे संघनायक तुम्हाला पण विनंती करतो, तुम्ही या व्यासपीठावर आपण लगेच टॉस करणार आहोत. त्यांच्या विरुद्ध खेळणारा विहान सायुरी 11 पाली संघ इथं उपस्थित आहे. त्याचा संघनायक देखील इथं उपस्थित आहे. तर आपण विनंती करूयात न्यूयॉर्क स्टार गव्हाण संघाला. आज अंडर-25 चे सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पावसाळी रब्बर बॉलची संपूर्ण भारतातील पहिली स्पर्धा पाहायला मिळते जासीच्या क्रीडांगणामध्ये आणि ती देखील भव्य दिव्य. सर्व युवा जनरेशन खेळाडू आहेत, युवा सितारे आहेत, ज्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला इथून सुरुवात केली आणि ते सर्व खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. युवा जनरेशनचे खेळाडू नेहमी एक वेगळा विक्रम ते करत असतात. गरम रक्त आणि नेहमीच चांगला त्यांचा खेळ पाहायला मिळाला. पण मैदानाच्या आतमध्ये
पृथ्वी मडवीचा पहिलाच बॉल आणि चेंडू नो बॉल पाहायला मिळाला. चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडं. परेशच्या बॅट मधून आणखी एक षटकार. चौथा षटकार परेशच्या बॅट मधून त्या पाहायला मिळतोय. पावसाळी बॉलच्या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या त्या परेश ठाकूरनं. फुल टॉस बॉल फुल टोल वसूल करणारा फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक षटकार. पाचवा षटकार परेश ठाकूरच्या बॅट मधून आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी. बॅट 32 धावा पाहायला मिळतात. 73चा पाठला करायचा आहे, त्यामध्ये 32 धावा त्याला पाहायला मिळतात. आणखीन 40 धावांची गरज आहे. आणखी 41 धावांची गरज. क्षेत्ररक्षक पुढे गेले आणि त्यांच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चांगलीशी बॅटिंग आता करत असताना परेशला पाहतोय. आणखीन एक बॉल फ्लिप केलाय. चेंडूला पाठवून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीमा पार. षटकार. न्यू यंग स्टार गव्हाण टीम संघाचे संघनायक अन्यथा समोर संघनायक पालीचा उपस्थित आहे. त्या संघाच्या बाजूने आपण आठपैकीचा कॉल विजय देणार आहोत. वैयक्तिक 41 वर खेळतोय. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का परेश ठाकूरच्या बॅट मधून. पहिला अर्धशतक या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये सार्थक रमाकांत चिरल्याचा खेळाडू त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. आणि आता परेश ठाकूरच्या नावावर अर्धशतक पाहायला मिळेल का. टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडं. व्हाईट डिश लॉंग ऑनच्या पार. मिळती धावा 6. षटकार. सुरुवात चांगली केली परेशनं. वैयक्तिक 47 वर तो खेळतोय. संघाला नेऊन ठेवले 48च्या घरात. 12 बॉल आणि आणखी 25 धावांची गरज. 12 मध्ये 25. 13 बॉल आणि आणखी 25 धावांची गरज. 14 बॉल आणि आता 25 धावांची आणखीन गरज. आणि अर्धशतकासाठी परेशला 3 धावांची आणखीन गरज. 47 वर तो खेळतोय. हा बॉल आणि आणखीन एक अर्धशतक परेश ठाकूरच्या नावावर. या खरतर स्पर्धेतील दुसरा अर्धशतक परेश श्याम ठाकूरच्या नावावर. किल्ला वेगाने करत असताना कंप्लीट. आणखीन एक फटका. हेलिकॉप्टर लुक सरळ चेंडूला पाठवलाय त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये. मिळती धावा 6. आणखीन एक षटकार.
मडवीचं षटक तब्बल 41 धावा देऊन जाणारं षटक पाहायला मिळालं. 41 धावा ध्रुवी मडवीच्या विरोधात. पृथ्वीच्या खरं तर षटकामध्ये आपल्याला 41 धावा पाहायला मिळाल्या. थोडस महागडे षटक राहिले ते पृथ्वीचं. आणि आता या क्रीडांगणामध्ये येणारी 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी आणखीन 13 धावांची गरज. कमी चेंडू खेळला आणि सर्वाधिक जास्त धावा ठोकल्या परेशनं. 12 मध्ये आणखीन 13ची गरज. जरूर काय क्रीडांगणामध्ये वैभव सूर्यवंशीच खेळतोय की काय अशा पद्धतीची बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. क्रीडांगणामध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर मनीष मडवी आला. गव्हाण टीमने टॉस जिंकला. त्यामुळे जशी मॅच संपेल तसा आपण मैदानाच्या आतमध्ये आपला निर्णय घेऊन दाखल बा. मॅच अगदी वेगानं पाहायला मिळाली. थोडीशी उशिरा जरूर चालू झाली पण लवकर संपवायची आहे परेशला. स्लोवर पद्धतीचा बॉल, मनीष मडवीचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये खेळून काढला. डीप मध्ये शतक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव हवी. तुम्ही जो आज दिवसभर खेळ करणार आहात त्याच धावा त्याच विकेट आपण काउंट करणार आहोत. सुपर फाय नंतर तुमच्या रन्स काउंट केल्या जाणार नाही. पण परेशने काय कमालीची सुरुवात करून दिल्या. त्याच्या बॅटमधून आज 50 धावा पाहायला मिळाल्या. त्यानं घेतलेलं विकेटला ते चुंबन असेल. यावेळचा बॉल सहजरित्या खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये शतक पाहायला मिळतात. आणि आता एका टप्प्याने चेंडू अडवला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परेशचा पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर फेकी थोडीशी खरा पाहायला मिळतं. अवघ्या 2 धावा मिळाल्या जातील आणि त्या 2 धावणीशी संघ जाऊन पोचला तो 63च्या घरात. आणखीन 10 धावांची गरज आहे. क्रीडांगणामध्ये परेश ठाकूर खेळला. याच क्रीडांगणामध्ये कृष्णा सातपुते त्यांनी दिलेलं त्याला 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. या सर्व गोष्टी परेशच्या आयुष्यामध्ये आठवडीमध्ये राहिलाय. आणखीन एक बॉल फुल टॉस आणि आता चेंडूला पाठवलंय सरळ रांजणपाडा प्लॉट मध्ये. मिल्टी धावा 6. आणखीन एक षटकार. इनिंग मध्ये जवळजवळ 10 बॉल लागलेत. एक बॉक्स संपलाय आयोजन कमिटी सांगते. परेशने एवढे षटकार लांब लांब ठोकलेत बॉल आलेच नाहीत. आणखीन एक षटकार चेंडूला पाठवले आता सरळ एकडकर गावामध्ये. मिल्टी धावा 6. सामना फिनिश. बॅटिंग आवडली असेल दुतुमकरांनो तर परेश ठाकूर साठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीची बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर कृष्णा सातपुतेने तबाहीच केली. 14 बॉल मध्ये 73 धावांची इनिंग साकारली परेश ठाकूरनं. कमालीची बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आणि एकतर्फी हा सामना त्यानं जिंकवला. चला मॅन ऑफ द मॅच परेश ठाकूर आपण त्याला इन्व्हाइट करतो मॅन ऑफ द मॅच साठी. काय कमालीची बॅटिंग त्याने केल्या. आठ बॉल ठेवूनच हा सामना जिंकून दिला परेश ठाकूरनं. 14 बॉल 73 धावा. परेश ठाकूर सर्वाधिक लांब आणि लांबच लांब षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि त्याने चांगलीच बॅटिंग करून दाखवली. असा खरं तर ज्युनियर कृष्णा सातपुते मिस्टर हेलिकॉप्टर परेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं सर्वाधिक वेगाने धावा देखील बनवल्यात. कॉंग्रॅच्युलेशन परेश. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पावसाळी रबर बॉलला ही सुरुवात आहे. हे तर टेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे.